आज व्हिडिओ जरा लेट आलेला आहे. दोन कप मिल्क पावडर घेतले. 2 कप मिल्क पावडर घेतले तर 2 कप आपण दूध घेऊया. छान बॅटर आपण एकत्र मिक्स करू. याच्यामध्ये गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे. एकदम स्मूथ बॅटर तयार करायचं याचं. गॅसवर पॅन ठेवू. त्यामध्ये 2 चम्मच तूप टाकू. त्यामध्येच आपण जो बॅटर केलेला तर मिल्क पावडर दुधाचा तो पण यात टाकून देऊ. यामध्येच 1/4 कप आपण साखर पण ॲड करू. मिक्स करून याला. तुम्हाला जर गोड हवं असेल जास्ती तर तुम्ही 1 कप पण साखर टाकू शकता. मी 1/4 कप साखर टाकली कारण की ऑलरेडी मिल्क पावडर गोडच असतो. त्यामुळं जास्त साखर काही ॲड केली नाही मी. सतत लो फ्लेमवरती याला चांगलं आपण ढवळून घ्यायचं आहे जोपर्यंत बॅटर घट्ट होत नाही तोपर्यंत. बघू शकता आपला बॅटर थोडा थिक व्हायला लागलेला आहे. थोडंसं अजून याला थिक करायचं आपल्याला. मिक्सचर तोपर्यंत आपला घट्ट होत आहे. एक टीन घेतला आहे. बटर पेपर टाकून त्याला तूपने ग्रीस केलेला आहे छान. ड्रायफ्रूट्स टाकू आपण याच्यावरती. थोडेसे रोज लिव्स. आपला केक टीन तर सेट झालेला आहे. आता बघू शकता बॅटर पण छान थिक झालेला आहे. पॅनला सोडत आहे बॅटर. पॅनमधला बॅटर सगळं आपण याच्यावरती टाकून घेऊ. छान याला इक्वली करून घेऊ आपण बॅटरला. आता 20 ते 30 मिनटं याला गार करायला ठेवू आपण. गार पण होईल आणि छान मस्त सेट पण होईल तो. रक्षाबंधन आहे मग काहीतरी स्पेशल तर झालेच पाहिजे ना. राखी सेलिब्रेशन. सेट छान झालेला आहे. आता आपण याला डिमोट करू. बघू शकता किती छान. स्टेजला तुम्ही याला चांदीचं वर्क वगैरे पण लावू शकता पण माझ्याकडे नाही अवेलेबल. बघू शकता किती छान झालेली आहे आपली बर्फी पण. एकदम सॉफ्ट आणि स्पंजी झालेली आहे. खूप छान झालेली आहे आपली बर्फी. एकदम टेस्टी आणि एकदम छान झालेली आहे. ईस्टर्न बर्फी आहे ही आपली मावा बर्फी. खूपच छान झाली. रक्षाबंधनच्या माझ्याकडनं माझ्या फॅमिलीकडनं तुम्हाला सर्वांना शुभेच्छा.